पत्रिका चिकटवली काढून टाका. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय. नमा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सर्वदास महामोह ग्रासैक कर्मणे, कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. सांगा कालचा श्लोक. कोण सांगतोय का? नवीन साहेब सांगतो. अनुभव स्वरूप, अनुभव रूप असलेला असा आत्मा अनुभवाचा विषय नसतो. व्यावहारिक दृष्टांत सांगितला म्हणजे व्यक्तीला लवकर कळतं. दृष्टांताचा वापर माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सगळ्यात जास्त केला. ज्ञानेश्वरी समजण्यासाठी त्यातले सिद्धांत कळायचे असतील तर मग दृष्टांत वापर. जास्तीत जास्त दृष्टांत परिचयाचे दृष्टांत आणण्याचा बी माऊलींनी प्रयत्न केला. म्हणजे ज्ञानेश्वरी कोण वाचतं? पूर्वीचा सगळ्यात मोठा व्यापार धंदा कोणता होता? शेतीचा. तर तुम्हाला शेतीचे जास्त दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतात. कारण त्या व्यक्तीच्या तो परिचित असा भाग असला पाहिजे, दोघांच्यात साम्य असलं पाहिजे. सिद्धांत पटवून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो दृष्टांत. जो दृष्ट असतो, एक दृष्ट असतो आणि एक अदृष्ट, एक समोर नाही. त्या सिद्धांत त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी दृष्टाचा जो वापर केला आणि साधर्म्यता त्यांच्यामध्ये राहते तो असा दृष्टांत आहे. तेव्हा दृष्टांत वापरलेला आहे शर्करेच्या मधुरतेचा. बरोबर काय म्हणतात? मधुरता, आंबटपणा किंवा कडवटपणा हे ज्या पदार्थ चवींचा विषय आहे हा. ज्यात चवी आपल्याला चव तर लागते पण त्याचं आपल्याला ज्ञान अगोदरच असल्या कारणाने आणि सगळ्या व्यक्तींच्या रसनेंद्रियाला गोड नावाच्या पदार्थाची एकच चव ज्ञात असल्या कारणाने त्याचं नाव गोड ठेवून दिलं. साखर कशी लागते? गोड लागते. सगळ्यांनी खाल्ल्यावर गोड लागते. तर गोड लागली का असं आपण विचारलं तर म्हणजे हो गोड लागते. याचा अर्थ गोड या पदाचा त्याला अर्थ अनुभवाने ज्ञात आहे. पण तो कसा आहे असं विचारलं तर ते सांगता येणार नाही. अनुभव आहे आम्हाला की गोड आहे आणि मग तो सगळ्यांना अनुभव पूर्वीचा असल्या गोड लागलं का? नाही होते कडवटच लागलं फळ, गोड नाही लागलं. म्हणजे गोडा आणि कडवट याच्यामधला भेद ह्या रसनेंद्रियाला ज्ञात झालेला असतो. तरीसुद्धा गोड पदाचा गोड म्हणजे नक्की काय हे सांगता येत नाही. म्हणजे तो मग ते अनुभव घ्या असा त्याचा अर्थ. गोड या पदाची चव नाही, पदार्थाची चव आहे. गोड पदार्थाची आणि ती सांगता येत नाही, फक्त तिचं नामकरण गोड केलेलं आहे. मग त्याचा अनुभव आहे. तसा सच्चिदानंद ब्रह्मात्म्याचा अनुभवच आहे. तर तुम्ही आनंद हे पद जरी टाकलेलं असेल तरी आनंद हे पद त्या पदार्थाचा अनुभव सांगत नाही. अनुभव ज्याने त्याने घ्यावा. तसा गोडीचा अनुभव ज्याने त्याने चाखावा. तसा आत्मा हा आनंद स्वरूप आहे
म्हटले मग आनंद याची चव काय? लौकिकामध्ये आनंद विषयानंदाच्या द्वारे लोकांना माहिती की ज्याच्या चित्तवृत्तीची स्थिरत्व तयार होत वृत्ती एकाग्र स्वरूपात गेल्यावर ज्या वेळेला निर्विषय बनते तर तिथे आनंद उत्पन्न होतो. खरा आनंद तर निर्विषय स्थितीतच, विषयजन्य स्थितीत आनंद असूच शकत नाही. तर विषयामध्ये काय आनंद आहे? निर्विषय होते. म्हणून आनंदाच्या याच्या प्रक्रियेमध्ये निर्विषयता प्रतिपादन केली. उलट निर्विषय असा जर अवस्था वृत्तीची झाली की त्याला अत्य आनंदाची प्राप्ती. जर इतर पदार्थात मिसळले तर तो आपला गुण, स्वभावतच असणारा गुण हा त्या पदार्थांना देतात. जसे की लाडू बनवला आणि लाडूमध्ये जर आपण शर्करा मिक्स केली तर शर्करा आपला मधुराचा स्वभाव, तो गुण त्या लाडूला देते. जर त्याच्यात आंबट लिंबू मिळाला तर तो आंबटपणा त्याला देते किंवा कडवट त्याचा धर्म दुसऱ्या संबंध आला की त्या पदार्थाचा स्वतःचा धर्म तो दुसऱ्या पदार्थामध्ये टाकतो. हे लौकिकातलं उदाहरण आहे बरं का, कारण हा दृष्टांतच आहे आणि दृष्टांत सिद्धांताची बरोबरी करणार नाही. कारण इकडे आत्मा हा त्याचा धर्म दुसऱ्याला देतो हे म्हणणं संभवत नाही सिद्धांतात, कारण तो असंग आहे. याच्याविषयी श्लोक येणार आहे पुढे. शर्करा हा इतर पदार्थाकडून गोड हा गुण घेत नाही. आता समजा शर्करेला सांगितलं की गोड, उदाहरण शर्करेला सांगितलं की गोड कसा आहे बाबा, तो कोणाकडनं घेतला तर तो कोणाकडून गुण घेतला नसतो, तो त्याचा स्वभावचाच गुण असतो. त्याचा स्वभावता स्वरूपच आहे त्याचं गोड. मग आता किंवा मग गोडीला गोडी बनवण्यासाठी काय काय करावं लागेल? गोडीला गोड बनवायचं असेल ते स्वरूपच सिद्ध होणार नाही. गोडीला गोड म्हणता असेल तर गोडीचं स्वरूप गोड, तिला अन्य गोडीची आवश्यकता नाही. सच्चिदानंद ब्रह्म स्वरूप असणाऱ्या आत्म्याला अन्य सच्चिदानंदाची आवश्यकता नाही. ज्ञानरूप आत्म्याला अन्य ज्ञानाची गरज नाही. आनंदरूप आत्म्याला दुसऱ्या आनंद उसना आणायची गरज नाही. सत्ता स्वरूप असणारा आत्मा दुसऱ्या सत्तेची आवश्यकता नाही, कारण त्याचीच सत्ता आहे. ज्ञानरूप आत्मा हा याप्रमाणे ज्ञानरूप आत्मा हा इतर पदार्थांना विषय करतो, ज्ञानाचा विषय. तो दुसऱ्याला विषय करेल, त्याला दुसरे विषय नाही करू शकत. त्याला दुसरे विषय करू शकत नाही किंवा दुसरं ज्ञान नाही त्याला जाणण्याचा नाहीच असत. म्हणून तर तो आज्ञेय आहे. मागे येऊन गेला तुम्हाला विषय, तो आज्ञेय आत्मा अज्ञेय का आहे तर नवीन त्याच्यावरून भिन्न ज्ञाता आणि ज्ञान सिद्धच होत नाही, म्हणून तो अज्ञेय आहे. अज्ञेय ज्ञेय नाही, ज्ञेय होत नाही. ज्ञेय का होईल तर त्याला त्याच्यावरून एक तर तो कोण आहे? ज्ञान म्हणजेच आत्मा. म्हणजे ज्ञेय पदार्थ कोण झाला? ज्ञान. ज्ञेय कोण झाला? ज्ञान. ज्ञानाला ज्ञेय करण्यासाठी दुसरं ज्ञान लागेल आणि दुसरा ज्ञाता लागेल, आणि दुसरं ज्ञान आणि दुसरा ज्ञाता अस्तित्वात नाही. दुसरी गोडी अस्तित्वात, दुसरी गोडी ही एक गोडी म्हटले, ही एक सेपरेट, आणि नवीन एक गोडी आणली ती म्हटले हे कोण? म्हटले गोडी. तुम्हाला भेद नाही करता येणार, त्या दोन्ही गोडींना एकच मानावं लागेल. तसा ज्ञानस्वरूप आत्म्याला ज्ञेय करायचं असेल, म्हणजे विषय करायचा असेल, तुम्हाला आत्म्याला विषय करायचा, मग आत्म्याला विषय करायचा असेल तर त्याच्यात कसं काय करणार? नुसतं आत्मा म्हणून तर नाही होणार विषय. ते म्हणले आत्मा कसा आहे? चित्तस्वरूप आहे, म्हणजे ज्ञान. मग त्या ज्ञानालाच विषय करा. म्हणजे ज्ञानाला विषय करा, तर ते ज्ञानाला विषय करायचा असेल तर दुसरं ज्ञान घेऊन यावं लागेल, आणि दुसरं ज्ञान आत्म्यावरून अस्तित्वात नाही. म्हणून आत्मा अज्ञेय आहे किंवा ज्ञेय होत नाही. लक्षात आलं? म्हणून तो अज्ञेय, म्हणून तो ज्ञेय होत नाही. आणि इतर पदार्थ
ज्ञेय विषय होतात, ते अज्ञेय नाही तर ज्ञेय. मग आता ज्ञेय म्हणजे त्याचा विषय होतात, ज्ञानाचे विषय बनतात. जसं आता हा ग्रंथ हा काय झाला, विषय झाला. हा विषय, कारण हा ज्ञान स्वरूप नाही, म्हणून याला दुसऱ्या ज्ञानाकडून जाणलं जाईल. हा जर स्वतः ज्ञान स्वरूप असता तर याला आम्ही आत्मा म्हटलं असतं. लक्षात येतं? म्हणजे हा याला विषय केला जाईल आपल्या ज्ञानाच्या द्वारे. चला, तसा म्हणून आत्मा अज्ञेय आहे. सुंदर विषय बरं का, चांगला विषय, एकदम सुंदर विषय. त्याला अज्ञेय, त्याला विषयता का नाही याचं स्पष्टीकरण मागच्या आणि या श्लोकापासून छान मिळालेलं. तो हा विषय कळाला तर मग तुम्हाला आत्मज्ञान कसं होईल या प्रक्रियेतला एक टप्पा कळेल. त्या ज्ञान कसं होईल त्याच्या प्रक्रियेतला हा एक टप्पा आहे की तो अज्ञेयच कळाला कसा, तर मग तुम्हाला त्याला जाणण्यासाठी कोणतंच ज्ञान अस्तित्वात नाही हे कळाल्यामुळं तुम्ही दिवे घेऊन जाणार नाही पाहायला. म्हणजे फलव्याप्तीची आवश्यकता नाही. आत्म्याला पाहायला जाण्यासाठी फलव्याप्तीची गरज नाही. आता वृत्तीव्याप्तीची बी गरज मर्यादित क्षेत्रात आहे, अखंड नाही. उलट वृत्तीच्या निवृत्तीमध्ये आत्म्याचा आविष्कार आहे. चला सांगा पुढे. आता हे सगळं झालं, ओके ठीक आहे, पण ह्याच्यातून निष्पन्न काय झालं तर ते आता चला. हरी अर्पकांतरराहित्ये व्यस्तेषां तत्स्वभावता अर्पकांतरराहित्ये व्यस्तेषां तत्स्वभावता तत्स्वभावता. उच्चारा परत. मा भूत तथानुभाव्यत्वम् भूतात्मा तु न हीयते. मा भूत तथानुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते. न हीयते. अर्पकांतरराहित्ये व्यस्तेषां तत्स्वभावता मा भूत तथानुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते. अर्पकांतरराहित्ये अपि अस्य एषां तत्स्वभावता मा भूत तथा अनुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते. ऐका परत. अर्पकांतरराहित्ये एक पद आहे, दुसरं पद आलं अपि अस्य एषां तत्
स्वभावता मा भूत तथा अनुभव्यत्वं बोधात्मा तून हीयते। अर्थकांतरराहित्ये अपि अस्य येषां स्वभावता मा भूत तथा अनुभव्यत्वं बोधात्मा न हीयते। अर्पकांतर राहित्य पदाचा अर्थ आहे गुण देणाऱ्या अन्य पदार्थ जरी नसला, राहित्य म्हणजे नाही, गुण देणारा अन्य पदार्थ जरी नसला, म्हणजे दृष्टांतात आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं की मधुरता आधी गुण देणार. कोणता? आत्मा. आत्मा कसा आहे तर याच्याविषयी सांगतात की आत्मा हा तसा नाही, तो गुण देणारा म्हटला की त्याचा संघ होतो. जसा लौकिकातल्या मायाकृत जे गुण आहेत, षड्रस आपण म्हटलो. आता षड्रसातला रस नावाच्या गुणाचे बी प्रकार आहेत, भेद आहेत. रसाचे भेद काय झाले? गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, मध, अशा प्रकारचे तिखट. तर त्याच्यामध्ये हे त्याचे भेद झाले, म्हणजे हे गुणच आहे. रसनेंद्रियाच्या रस विषयातले हे गुण भेद झाले. तर त्याच्यातला एक काढला आपण, मधुरता हा काढला. मधुरता म्हणजेच गोड. तर गोडी जसे दुसऱ्या पदार्थात मिसळल्यावर त्याला गोड करते, असं होतं का नाही? त्याला गोड करते. तसा इत्यादी गुण देणारा अन्य पदार्थ जरी नसला, इत्यादी म्हणजे बाकीचे सगळेच गुण देणारा हा पदार्थ जरी नसला, या एशान यथा तत्स्वभावता विद्यते, या शर्कराधिकांचा जसा जो स्वभाव असतो, त्यांचा जसा स्वभाव असतो तसा, तथा अस्य अनुभव्यत्वं मा भूत, त्याप्रमाणे या आत्म्याला अनुभव्यता नसो. रसाधिकांना अनुभव्यता आहे ना, म्हणजे विषय होतात ना, इतर विषय होतात, तसा विषय नाही होता. पण तरी सुद्धा मग त्याचा विषय होत नाही, मग काय होईल? त्याचा अनुभव होतो, म्हणजे त्याचा अनुभव होतो. आत्म्याचा अनुभव घ्यायला त्याचा याचा अनुभव होईल, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पुष्कळ परिश्रम घ्यावा लागेल जीवाला. कारण जीवाला अनुभव घेण्याची जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेचा आत्मानुभवात उपयोग होत नाही. म्हणून त्याला तेव्हाचा करावी लागते. आम्हाला सवय झालेली विषयांचा अनुभव घेण्याची, विषयाचा अनुभव घेणारी यंत्रणाला धरून आपण आत्मानुभव घ्यायला गेलो तर ते तिथे जमत नाही, असं होतं. म्हणून मग आम्हाला दृष्टांतातले पदार्थ जमतात, पण सिद्धांतात गेल्यावर अडचण होते. दुसरा भाग आहे की असा इत्यादी मधुरता इत्यादी गुण देणारा अन्य पदार्थ जरी नसला, म्हणजे आत्मा हा पदार्थ असा आहे की तो मधुरता जसं दुसऱ्यात मिसळला की देतो, पण खरा तर आत्मा असंग आहे, तो त्याच्यात मिसळतो कसा? म्हणून तो मिसळत नाही. तर वास्तवता अशी आहे की एकच आत्मा सर्वत्र व्यापक आहे, जो त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ बसतात. म्हणून त्या पदार्थात ती सहजता उपलब्ध झालेली. तर त्याच्यातही सर्वांशाने नाही झाली, तर काही अंशामध्ये झाली. जसं हे जगत आहे असं वाटलं, आपल्या मनाला दिसतंय, भासतंय, वाटतंय, हे जगत आहे. आहे हा चैतन्याचाच अंश काम करतोय, म्हणजे चैतन्याचंच हे जगत आहे. आज सकाळी उठल्यापासून मी आहे, आमचं घरदार आहे, सगळं आहेत, पदार्थ आहेत, सगळे आहेत. तर ही सत्ता, कारण ती अगोदरच तिथं उपलब्ध आहे. नंतर हे ज्ञान अस्ति, भाती आणि प्रिय असं म्हटलं, हे चैतन्यांश
आणि नामरूप हे माये. मायेच्या अनुरूप. या पाचांचं जगत बनलेलं आहे. अस्ति भाती प्रिय नामरूप जंजाल. सुरुवात या तर्कसंग्रह. तर्कसंग्रहात नाही, याच्यात वृत्ती प्रभाकर प्रभाकरची मधला सुरुवात. हिंदी सुरुवात. त्याच्यात हिंदीमध्ये आलंय कसं किंवा अस्ति भाती प्रिय सिंधू नामरूप. याच्यामध्ये दुसरे हे बी आहे ना, अस्ति भाती प्रिय सिंधू तर नामरूप लाटा भास आत्मरूप झाली जय सुखरूप तेचे काय. हे मराठीत ओवी माऊली. आणि पण मग हे जर नसते तर नुसतं नामरूप जमलं नसतं. म्हणून नामरूपाला मुख्य टेका अस्तिभाती प्रियत्वाचा आहे आणि अस्तिभाती प्रिय आत्मा आहे. मग ते म्हणजे संघ केला का? नाही संघ केला. त्याच्यात नामरूप आलेले, कारण नामरूप हे व्याप्य आहे आणि अस्तिभाती प्रिय हे व्यापक आहे. व्यापकामध्ये व्याप्य असतं, व्याप्यात व्यापक नसतं. व्याप्य कळालं? परिचित. जो जे काही भागात आहे, व्यापकाच्या काही भागात राहतं त्याचं नाव व्याप्य. म्हणजे न्यून देश वृत्ती राहतं, अधिक तो देश आहे वृत्ती असते. न्यून देश वृत्ती. अधिक देश. आणि व्यापक हा अधिक अधिक देश देश वृत्ती. तसंच अस्तिभाती प्रियामध्ये नामरूप व्याप्य आहे. त्याच्यामुळे मग त्याला दुसरीकडे जायला जागाच नाही, कारण ते दुसरीकडे उमटतच नाही. चित्रपट हा नेहमी पडद्यावरच उमटतो, दुसरीकडे जाणारच नाही, कारण त्याला जागाच नाही कुठे जायला. तसं नामरूपाला आत्मा सोडून दुसरीकडे उमटण्यासाठी जागाच नाही. नामरूप कुठं उमटलं? आत्म्यावरच उमटलं. याच पडद्यावर ते उमटलेलं. त्याच्यामुळे त्या आपोआपच ते तिथं आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी संघ नाही केला, संघ न करता आला, म्हणून चैतन्याचा संघ झाला नाही. म्हणून लौकिकातले उदाहरणं कोणतीच खरं तर या दृष्टी इथं बसत नाहीत, पण लावून घ्यायची आपण, कारण आपल्याला कळण्यासाठी फक्त विषय घेतला की मधुरता. मग मधुरता जशी इतर पदार्थात मिसळून काय होते? प्रतीतीला येते. आत्मा इतर पदार्थात मिसळला असं म्हणू नये. आहेच. आकाश इतरांच्यात मिसळलं असं म्हणू नये, त्याच्यातच सगळं. तसं तेव्हा तो अनुरूप आत्मा नाही असे होत नाही. म्हणजे याप्रमाणे या आत्म्याला अनुभाव्यता नसो, शर्करेप्रमाणे अनुभाव्यता नसो. शर्कराविषयी जशी होऊन गोडीचा अनुभव चाखता येतो, तर तिथं इंद्रिय आहे म्हणजे रसण इंद्रिय. रसण इंद्रियाचा विषय म्हणजे गोडी. हा गोडी नेय रूप झाली. गोडी काय झाली? नेय. नंतर त्याचं प्रमाण म्हणजे रसण इंद्रिय आणि त्याचा ज्ञाता म्हणजे अनुभव घेणारा. तिघांची त्रिपुटी तिथे उत्पन्न होते. पण त्याचा फारसा विचार करत नाही, आपला नुसता खात राहतो. ते म्हणलं बस का गोड आहे. पण तिथं इंद्रिय, विषय आणि त्याचा जाणणारा या तिघांची त्रिपुटी अस्तित्वात असते. आता ते म्हणते ही त्रिपुटी टाका आणि मग तुम्हाला आत्मानुभव प्राप्त होईल. अहो म्हणले पण त्याला हे नाही ना, विषय होत नाही ना तो आत्मा, अनुभव्यता त्याच्या ठिकाणी. म्हणजे म्हणले नका कना सणा, तो अनुभव रूप आहे. तो काय आहे? अनुभव रूप आहे. अनुभव रूप घेता होताना त्रिपुटीला घेऊन जायचं नाही. त्यांना त्रिपुटी घेऊन गेले तर तुम्ही बाहेरच थांबलेले, तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. आणि त्रिपुटीला सोडण्याचे जीवात्मा ठरवतच नाही, म्हणजे त्रिपुटीतच राहत होतो अखंड. म्हणून समाधी साधायला अवघड झालं. लगेच का समाधी मिळत नाही, प्राप्त होत नाही, तर याचं कारणच असं आहे की त्रिपुटीची सवय झालेली. आणि ती त्रिपुटीची सवय बाद होण्यासाठी, जशी एखाद्या माणसाने बिडी जरी प्यायचं बंद केलं, पूर्वी बऱ्याच दिवसापासून बिडी पित होतो, त्याने असं ठरवलं बिडीचं कशाला, म्हणजे कोणतंही एखादं व्यसन, तर ते व्यसन त्याला निर्व्यसन होऊ देत नाही, निर्व्यसनी होऊ देत नाही. कारण त्या समजा तुम्ही कालच्याला बिड्या सोडल्या, आपल्या इथं नाही कोणी बिडी पिणार,
आणि तरी ती बिडी प्यायचं जरा पंढरपूरमध्ये बिड्या पिणारे फार येतात बरं का. कारण तुम्ही रस्त्याने चालले ना तर सगळा दूर दिसतो काय कुठून लोक येतात पण मग ते एखाद्याने असं ठरवलं की नाही आता ना प्रयत्न बी करतात बरं का ते. कारण बऱ्याच ठिकाणी ते कट्टर टाकून देतात ते म्हणजे आता प्यायचा नाही. तो गेला तर दुसरा आणू तर त्याला काय होतं त्यांनी समजा कधी सोडले व्यसन म्हटले तुम्ही म्हटले सकाळी तर तो दुपारपर्यंत अस्ताव्यस्त कासावीस राहतो. कारण ते म्हटले निश्चयता केला आहे पाहू म्हणजे त्याचं चिंतन कशात चाललेलं आहे त्याचंच चाललेलं असतं की मी व्यसन टाकून दिलेलं आहे. दुसरा एखादा भेटला त्याचा सकाराम भाऊ घेणार आहे तो म्हणतो नाही मी सोडले म्हणजे कधीपासून सकाळपासून तर पण त्याच्या डोक्यात काय चाललेलं आहे सारखं तेच चालला विषय. मग त्याला एक कशी तरी संध्याकाळ होते. संध्याकाळ झाल्यावरती ते काही का होईना झोपला. सकाळी उठला की पहिला देवदर्शन बिड्यांचंच होतं. त्यात पहिलं दर्शन कोणाचं आहे बिडीचं. त्याला दुसरं काही आठवणार नाही. त्याला पहिल्यांदा काय आठवेल तेच आठवेल. आणि नंतर मग पण त्याने परत नियंत्रण केलं आणि नियंत्रण करून त्याने परत मग तो दिवसही घालवला. दिवसातून 10 वेळा 50 वेळा त्याला त्या व्यसनाने समोर येऊन नाचावलं. नंतर तिसरा दिवस उजाडला. पहिल्या दिवसाची जेवढी तीव्र भावना होती ती नाहीशी झालेली असते. ती भावना नाश पावते. नंतर तेच 15 दिवसांनी पाहायला गेले तर त्यांनी 15 दिवसात त्याला मग सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा देवदर्शन होतं. कशाचं म्हणजे व्यसन. आणि नंतर एखादा महिना लोटला त्यावेळेला मग त्याला दिवसातून एखाद्या वेळेला समोर. नंतर तेच 5-4 महिने झाल्यानंतर 4, 2, 5, 7, 8 दिवसानंतर त्याला दर्शन. 6 महिने झाल्यानंतर त्याला क्वचित प्रसंगी पण लालचा नाही राहत त्याची. कारण त्याने 6 महिने विजय मिळवला त्याच्यावर. मी हे अनुभवाने सांगतोय बरं का. अनुभवाने म्हणजे मी बिड्या नव्हतो तंबाखू खात होतो. मी 14 वर्ष तंबाखू खाल्ली. तर 14 वर्ष तंबाखू खाल्ल्यावर एक दिवस तरी माणूस सोडेल का हो त्याला नाही. पण मग त्याला 14 वर्ष तंबाखू खाल्ल्यावर निश्चय झाला की आता आपल्याला हे बंद करून टाकायचं. ते कॉलेजमध्ये असताना हा असा प्रकार घडतो. ते संगतीचा परिणाम आहे तो. आणि मग त्याला ती चुना लावून 14 वर्ष तंबाखू खाल्ली. त्याच्यामुळे कॅल्शियम वाढलं. मग ते सोडलं तर मग त्याच्यामध्ये हा अनुभव मला आला किंवा 6 महिन्यापर्यंत. पण 6 महिन्यानंतर असा भाव तयार झाला तो कोणी थुंकणारा पाहिला तरी मला किळस यायला लागली की तोने असा घेतला. आणि त्यांनी ते असं जर त्यांनी हातात मळले तरी मला असं वाटायचं की हे फारच घाण गलिच्छ माणूस. तर तेच मी पुरी खात होतो. त्याचा अनुभव आला. आणि मग नंतर जवळ असा कुणी जरी भेटला तरी त्या माणसाची दुर्गंधीसुद्धा आता त्याची दुर्गंधीसुद्धा सहन नाही होत. किंवा तुम्ही बऱ्याचशा महिला त्या लाकडं भाजतात त्याचे आणि त्याची मिस्त्री लावतात ना तंबाखूच्या मिस्त्रीची लाकडं. त्याचा जरी कोणी असे भाजले तरी ते नाकाला सहन नाही होत. इथपर्यंत हिगले होते. याला म्हणतात त्याचा त्याग झाला तो संपला. मग असं जर तुम्ही काय करत असाल तर मनोविजय करू शकता तुम्ही. कारण हा एक मनावरती मिळवलेला विजयच असतो. ज्याचा फार संग झाला तुम्हाला जर टाकता येत असेल तर मग तुम्ही तुमचं मन अतिनियंत्रित केलं ते समजून. हा एक अभ्यास झाला. आणि मग मग ते टाकून दिले ते. पण हा मी तुम्हाला इथला बिडीचा दृष्टांत सांगत होतो. त्या माणसाची बी तीच अवस्था असते. आता आपल्याला एक दुसरं व्यसन आहे की जे सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना हो म्हणजे सगळ्या मानवांना आहे. 5 विषयांचा भोग घेण्याचा विषय आपल्याला व्यसन आहे. 5
पाचही विषयांचा भोग घेण्याचा विषय व्यसन आहे. मग आता त्याला टाकायचं आहे. आता त्याला टाकायचं, इंद्रिय जाग्यावर आहेत. असं काही नाही की इंद्रिय नासलेली खराब झालेली, इंद्रिय जाग्यावर आहेत. त्यातला जाणणारा जो प्रमाता आहे, ज्ञाता आहे, असा प्रमाणताच म्हणायचं, कारण प्रत्यक्ष प्रमाणांचे ते विषय येतात म्हणून त्यातला तो ज्ञानाचा तो जाणणारा प्रमाता तो बी जाग्यावरच आहे, इंद्रिय जाग्यावर आहेत. आता म्हटले पण विषय टाकायचे, त्याच्यातला एक विषय तर 100% टाकता येत नाही, तसेच कोणताच विषयाचा त्याग संभवत नाही. त्याचं कारण इथे जरी बसलो तरी मृदू हा विषय झाला का नाही इथला. ते म्हटले विषय टाका, आणि इथं काय चाललंय हे मृदुत्वाचा विषय आहे ना इथं. स्पर्शाचे मृदू आणि कठोर हे गुण आहेतच. पण त्या सकाळी भूक लागली, रस विषय ते म्हटले महाराज टाकून द्या. महाराज काय, महाराजाचा काका बी टाकू शकत नाही, कारण त्याला सकाळी भूक लागली की त्याला ते खावं लागतंय. खायचं तर तोंडात काय घातले, काय खाल्लं तुम्ही सकाळी, काय खाल्लं आता आम्ही शेवई खाऊन आलो. मधुर विषय. ते शेवई खायची तर कशी होती, मधुर. मग मधुर त्याचा सामान्य जीवाला काय आणि ज्ञात्या पुरुषाला काय समांतर भूक प्राप्त होतो. का त्याला बी तो खाल्लेलाच आहे, तो बी खातोच आहे. विषय समांतर आहेत का नाही. आता टाकायचे ते तर त्याचा टाकणं, ज्याचा त्याग संभवत नाही. एक रसन इंद्रिय असे, रसवर्जम रसोपेशम दुसऱ्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे. एक नंबरचं इंद्रिय ज्याचा शेवटपर्यंत त्याच्या बरोबर राहत आहे तो मनुष्य, महात्मा बी राहत. त्यांचे त्याग कसे काय करतील या विषयांचे, तर त्यांचे नियंत्रण, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेलं नसतं महात्मा पुरुषांनी. आणि जीव लक्ष केंद्रित करतो म्हणजे ध्याय तो विषयांकुश संगस्तेषु उपजायते, तो त्याचं ध्यान करतो. आणि त्याचं ध्यान न करता त्याचा संबंध आला तो तात्पुरता येतो आणि निघून जातो. त्या ध्यानाशी त्याचं ध्यान नाही, त्याचं बुद्धीमध्ये विचार नाही, विषयांचं चिंतन नाही. आता आपला मूळ विषय चाललाय, आम्ही याच्यात व्यसनी आहोत या पाचही विषयांच्या. आणि शोधायला कोणाला चाललोय, आत्म्याला शोधायला चाललोय. मग आता त्याच्यात तिथे इंद्रियांचा लाभ चालत नाही. आम्हाला सवय कशाची, इंद्रियांना सोबत घेऊन जायची. आत्मरूपी विषयाकडे जाताना इंद्रियांना माहितीच नाही, उलट त्याला चोरून आत्मस्वरूपाकडे जावं लागेल तुम्हाला. आणि जो ज्ञाता पुरुष आहे त्याने असा निश्चय केलेला आहे की आता मला तत्स्वरूप व्हायचं, तर मग तत्स्वरूप जाताना त्याच्या जवळच्या सामग्रीचाही त्याग केलेला असतो. म्हणजे ज्याने त्याच्यासाठी मिळवलेलं ज्ञान हे सुद्धा त्यागावं लागतं, तर तिथपर्यंत भेट होईल. ज्ञानाला घेऊनही आत्म्याचा शोध होत नाही. म्हणून समाधीचा अभ्यास हा दररोज त्याचा 7 तास एक दिवस सिद्ध होतो. पुष्कळ असं म्हटलं ना, 12 तासाची समाधी साधायला गेला आसन लावून तर 5 सेकंदाची समाधी लागण्याची शक्यता आहे. 5 सेकंदाची 12 तासाच्या प्रॅक्टिसने तितकी. आणि मग मग सुरुवातीला तसंच आहे ना, कारण आम्हाला ह्यांना टाकायचं आहे ना, ते टाकण्यासाठी वेळ लागतो. एकांतात बसला मनुष्य, चित्त स्थिर करून बसला तरी विचारांचं नियंत्रण राहत नाही, तरी विचार डोक्यात चालू आहे. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये ते विचार सारखे. त्यामुळे आता मला टाकायचं आहे, तो किती वैतागला तरी त्याचं मन संकल्प विकल्प सोडत नाही. पण हळूहळू प्रॅक्टिस करता 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 एक दिवस असं होतं की ते मन निर्विषय होतं. मन निर्विषय झालं की बुद्धीचा रसद पुरवठा खंडित होतो. कोणी पुरवठा केलेला असतो, मनाने बुद्धीला पुरवठा केलेला रसद खंडित झाली. जसं सैन्याला पुढे गेलेल्या सैन्याची रसद जर खंडित केली तर त्यांचं मनोबल तुटतं. तसाच प्रकार इथं सुद्धा घडून येतो. पण मग त्याच्यासाठी मग अभ्यास येणं तो कौंतेय वैराग्य येण्याच्या गृह्यते त्या पद्धतीने
अभ्यास करून करून एकाग्र मनाचा मनपणा नाश पावून बुद्धीतले विचार नष्ट होऊन, नष्ट झाले याचा अर्थ असा आहे की पूर्वी सगळं मिळवलं होतं त्याने ते, कारण ज्याला हे सारं ज्ञान पूर्वी हस्तगत केलंय त्याचा विषय चाललेला आहे. नाही तर मग लगेच झोपेवर लक्ष जाईल तुमचं. ज्याच्याकडे ज्ञान नाही आणि बुद्धीतले विषय नष्ट केले, हे माणूस कोण आहे? झोपलेला असू. तर तो ज्ञाता पुरुष, मग त्याला आत्मदर्शनाची ही स्थिती सांगितली, तर त्याला अशा पद्धतीने त्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. म्हणून अनुभवरूप आत्मा हा त्या ठिकाणी शेष राहतो. खाली शिल्लक कोण राहिला? अनुभवरूप आत्मा राहतो. तो इतर विषयांप्रमाणे विषयी भावात येत नाही, पण तरी त्याचा अनुभव घेता येतो म्हणतात. वाचा. आता यावरून निष्पन्न काय झाले ते सदृष्टांत सांगतात. निष्पत्ती काय झाली, कारण शेवटी निष्पत्ती काय होते याला महत्व आहे. काय निष्पन्न झालं आहे का? श्लोक सांगितलाय, अल्पकालानंतर आहे ते व्यक्तेषां तत्स्वभावता मा भूत तथानुभाव्यत्तम बोधात्मातून हीयते. अन्वयाचं सांगितलंय की अल्पकालानंतर राहित्ये अपि. अर्पकांतर इथपर्यंत घ्या आणि राहित्याला सेपरेट करा. अर्पकांतर राहित्ये अपि. मधुरता इत्यादी गुण देणारा अन्य पदार्थ जरी नसला, म्हणजे साखरेवरून दुसरा पदार्थ नसला, अन्य पदार्थ गुण देणारा कोण आहे? मधुरता देणारा. साखरेची मधुरता देणारा दुसरा पदार्थ कोणता? साखरच. दुसरा कोणता पदार्थ नाही. तसा सच्चिदानंद आत्म्यावरून दुसरा पदार्थ अस्तित्वातच नाही. तरी एषां यथा तत्स्वभावता विद्यते, या शर्कराधिकांचा जसा तो स्वभावच असतो. शर्करेचा स्वभाव काय? मधुरता, गोडी. आता याच्यामध्ये एक होतं मात्र त्याचा संघ होतो, मधुरतेचा संघ, आणि आत्म्याचा होत नाही. हे विश्लेषण केलं आपण. मधुरतेचा संघ होतो. आता त्याच्यात मधुरता देणारा म्हणजे गोडी देणारा साखरेवरून दुसरा पदार्थ कोणता? ते म्हटले आहे ना महाराज, त्या गोळ्या निघालेल्या डायबेटिक्स वाल्यांना, शुगर फ्री. आणि त्याच्यात काय? त्याच्यात काय? गोडी आहे ना. आम्ही गोडीच सांगतोय ना तुम्हाला. आम्ही तुम्हाला पदार्थ नाही सांगू राहिलो, आम्ही तुम्हाला काय सांगतोय? गोडीच सांगतोय. गोडी आहे ना, ती कोणाच्या आश्रित राहिली? साखरेच्या राहिली का, गुळाच्या राहिली का, शुगर फ्रीच्या राहिली? ती वनस्पती आहे. ती वनस्पती ना, वनस्पतीच काहीतरी बनवले ना गोळ्या, माहिती? हा, वनस्पती. त्या माणसाला असं वाटलं की बा डायबेटिक्स वाले तर त्यांना वाटलं वाचा गोड पाहिजे बुवा आम्हाला. काय आता कडू चहा पिऊन काय झालं आमचं? ते म्हटले टाका 2 गोळ्या. त्या 2 गोळ्या टाकल्यावरती तुम्ही खाल्ले कधी? मग ते खरं तर हे फार चांगलं आहे की तुम्हाला रसनेंद्रियाला त्याच्यातला मी एकच विषय तोडला तुम्हाला, कारण हा डायबेटिक्स झाल्याला बाकीचे विषय कुठं वर्जेत. म्हणजे तुम्ही तिखट खाता, आंबट, खारट, तुरट, हे बाकीचे चालू आहे, फक्त तेवढाच नाही. असे सगळे रोग व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणता झाला डायबेटिक्स, तुम्हाला कोणता झाला बेटिक्स. काही ना खारटपणा, मीठ कमी करा सांगितलं. ते कुठे सोडतात? ते ब्लड प्रेशरला आहे वाटतं. ब्लड प्रेशर वाल्यांनी मीठ खायचं नाही. हा, तरी सुद्धा ते म्हणतात टाका. म्हणजे त्यांनी सांगितलं कमीत कमी वरून तरी खाऊ नका, वरून मीठ टाकून खाऊ नका. खरं तर सगळे आजार खाण्यामुळेच चालू आहे. जेवढे आजार आहेत ते कशाने येतो? सगळ्यात मोठं नियंत्रण पाहिजे खाण्याचं. निम्मत जेवण करायचं आणि 50% भोजन करायचं, 25% पाणी ओतायचं, 25% पोट मोकळं ठेवायचं. बस पुष्कळ झालं. म्हणजे तुम्ही एकदम परफेक्ट. तुम्हाला झोपणार नाही, काय नाही दिवसभरात, त्याला आळस नाही, त्याची बुद्धी चांगले काम करेल, एकदम व्यवस्थित राहील आणि आजार नाही होत. जेवढं वाटत नाही.
तृप्तीचा जेवल्यासारखं वाटत नाही आता वारकऱ्यांचा प्रश्न आहे. तृप्तीचा ते म्हणले, अण्णा सांगायचे त्यानाचे इथे कीर्तनात असं बोट लावायचे आणि इथे बोट लावायचे त्यानाचे इतकं निबार झालं पाहिजे हे. ते म्हणले मग त्याचं नाव वार. पण विनोदाचा भाग सोडून द्या. पण योगो भवती दुःख हा शेवटी युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा. तर आहार जरी सेविजे युक्तीचे निमापे विजय निद्रा तरी मानोदीचे अवसरे की तर त्याच्यामध्ये याचं नाव युक्त आहार असं केलेलं आहे. तर ते केलं पाहिजे. शेवटी आरोग्य बिघडलं तर कोणाचं बिघडलं? आपलंच बिघडल ना. म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचा विचार करावा लागतो आणि केलाही पाहिजे. मुमुक्षुने करावा. साधन दुरुस्त ठेवलं तर साध्य संभवनीय आहे. साधनच खराब झालं देह काय साधन साध्य नाही. देह साधन आहे साध्य नाही. लोकांनी देहाला साध्य केले. देहाला साध्य करून देहासाठी देहाची व्यवस्था लावण्यासाठीच जगतात. कष्ट बी उपसतात तर देहासाठीच उपसतात. साध्य काय म्हणजे काय नाही. साध्य पैसा कमवणे. साध्य अरे पैसा कमवणे देहासाठी झालं. देहाचं साध्य काय म्हणजे प्रॉपर्टी केलं. अरे ते देहाचं साध्य नाही बाबा. देहाचं साधनच झालं. ते साध्य आत्मज्ञान असं आहे. ब्रह्मज्ञान हस्तगत करणं हे मानवी शरीराचं साध्य आहे. आणि साधन धन पैसा मुलं बाळ हे सगळे साधनाच्या अंतर्गत येतात. म्हणून आमचं सारं लक्ष कशावर आहे? साधनावर आहे, साध्याकडे नाही. लोक म्हणून तर लोक इकडे काय ते म्हणजे तुमचं काय चाललंय ते म्हणजे हरिपाठ काय पैसे मिळतात का? हरिपाठ म्हणणाराला काय 100-100 रुपये ते म्हणजे तसलं काही नसतं. जाण्यावरून ह्यांच्याकडून नादाला लागतं. तुम्ही दररोज प्रत्येक संध्याकाळी लोकांना 100-100 रुपये दे हरिपाठाला. जे जे येतील ते तुम्हाला इथे जागा सुद्धा दिसणार नाही. 100च नुसते 100 दिले कारण ते म्हणजे काय दुसरं काही कामच नाही. 10 रुपये तरी म्हातारे मासे काय येत नाही याचं कारण काय भेटतच नाही तिथे. तथा अस्य अनुभव्यत्वं मा भूत त्याप्रमाणे या आत्म्याला अनुभव्यता नसो. अनुभव्यता नसो की तुम बोधात्मा न हियते तरी तो अनुभव रूप आत्मा नाही असे होत नाही. असं होणार नाही. प्रकाश सांगितलंय गोडी हा साखरेचा नित्य धर्म असल्यामुळे जसा त्याचा तिच्याशी वियोग होत नाही कोणाचा कोणाशी वियोग नाही. गोडीचा साखरेशी गोडीचा साखरेशी वियोग नाही. वियोग झाला तर कोणाचा कोणाशी कसा होऊ शकतो? त्या लाडू मध्ये साखर गेलेली आहे ना. त्या बेसन पिठाचा आणि त्या गोडीचा तिथं कसा झालेला आहे? संयोग. तिथं संयोग जिथे संयोग असतो तिथं वियोग होऊ शकतो. मग त्याला प्रक्रिया करावी लागेल काहीतरी तुम्हाला आणि त्या प्रक्रियेच्या अंतर्गत वियोग होतात. पण गोडीचा गोडीशी वियोग होणार कारण तो तिथं समवाय असतो. नाही एकाच्या भाषेत म्हटलं तर नित्य संबंध. म्हणून त्याच्याशी नित्य संबंध असतो. म्हणून गोडी हा साखरेचा नित्य धर्म असल्यामुळे म्हणजेच समवाय स्वरूपाने असल्यामुळे जसा त्याचा तिच्याशी वियोग होत नाही. म्हणजे त्या गोडीचा गोडीशी वियोग होत नाही. आत्म्याच्या सच्चिदानंदाशी वियोग होणार नाही. खरं तर सिद्धांत दृष्टांतापेक्षा सिद्धांत सरसच आहे आणि त्या गोडीपेक्षाही भारी आहे. याच कारण तो असंग आत्मा त्याच्या स्वरूपाच्या अंतर्गत जसाच्या तसा राहतो. तो कोणाशी संगच करत नाही. जर संग केला तर वियोग घडण्याची शक्यता आहे त्याच्या स्वरूपाशी. पण इथे तर तो संग निसंगच आहे. तो खास असंग असा आहे आणि असंग असल्या कारणाने तो नित्य आहे. पूर्वी होता, आत्ता आहे आणि नंतरही राहील.
त्याप्रमाणे आत्म्याचा अनुभव हाच एक स्वभाव असल्यामुळे हा. त्याला अन्य अनुभव घेणाऱ्याची आवश्यकता नसते हा. व त्याच्या स्वभावाची कधीही हानी होत नाही. त्याच्या स्वभावाची कधी हानी होत नाही. कोणाच्या? आत्म्याच्या. याविषयी प्रमाण सांगतायत आता. हरी स्वयं ज्योतिर्भवत्येष पुरोस्मात् भासते खिलात् स्वयं ज्योतिर्भवत्येष पुरोस्मात् भासते खिलात् तमेव भान्तमन्वेति तद्भासा भास्यते जगत् तमेव भान्तमन्वेति तद्भासा भास्यते जगत् स्वयं ज्योतिर्भवत्येष पुरोस्मात् भासते खिलात् तमेव भान्तमन्वेति तद्भासा भास्यते जगत् स्वयं ज्योतिः भवति एष पुरः अस्मात् भासते अखिलात् तम एव भान्तम् अन्वेति तत् भासा भास्यते जगत्. बरेच पदच्छेद आहेत. स्वयं ज्योतिः भवति एष 3 पदच्छेद झाले. पुरः अस्मात् भासते तेला लांबवल्यामुळं अखिलात पुढं निघाला. तम एव भान्तम अन्वेति तत् भासा भास्यते जग. सांगा वैष्णव का. ज्योति भवति एष पुरुषम् हा पुरा अस्मात् भासते अखिलम् तमेव अखिलम काय म्हटले. खिलम खिलात बी नाही. अखिलम् पदच्छेद कारण एव भान्तम् अन्वेति भाषा तद्भाषाचा त्यांनी नाही केलेला. हा तद्भाषा एकत्र लिहिला आहे. भास्यते जगत. चला. स्वयं ज्योतिः भवति एष. स्वयं ज्योतिः भवति हे वेदातला मंत्र आहे. श्रुती आहे. ती श्रुती डायरेक्ट प्रमाण म्हणून दिली तुम्हाला. काय स्वयं. एषः स्वयं ज्योतिः भवति. आत्मा काय. स्वयं. आत्मा स्वयं ज्योतिः भवति. एषः आत्मा स्वयं ज्योतिः भवति असं आहे. म्हणजे आत्मा हा काय आहे. आत्मा म्हणजेच पुरुष किंवा स्वयं ज्योती असं म्हटलंय म्हणजेच पुरुष. हा कसा आहे. स्वयं प्रकाश आहे. एषः हा आत्मा स्वयं प्रकाश आहे म्हणजेच पुरुष म्हटलं बरं का. त्याला आत्म्याला काय म्हटलं. हा पुरुष
स्वयंप्रकाश आहे. पुरुष आणि स्त्री असा शब्द नाही हा. त्यात तुम्ही म्हणताल स्त्रियांच्या विषयी नाही चाललेलं, पुरुषांच्या विषयी लिहिलेलं, असा अर्थ नाही. पुरुष पदाचा अर्थ आहे आत्मा, जो स्त्रीमध्ये सुद्धा उपस्थित आहे. म्हणून पुरुष हा, तुम्ही कोण आहात? पुरुष हा 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा पाहून घ्या. उत्तम पुरुष स्वाल्मो पुरुषो लोके क्षरस्त्राक्षरे वच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. कूटस्थः अक्षरम उच्यते. उत्तम पुरुष त्याच्या ना कुटस्थ स्वरूप असणारा हा आत्मा आहे. तर म्हणजेच तो पुरुष आहे. आणि कसा आहे म्हणताल तर स्वयंप्रकाश, म्हणजे तो, कारण अनुभव घ्यायचा असेल तर प्रकाश आणावाच लागेल, म्हणजे ज्ञान. आणि ते कोणाचं आणलं मग? तर तो म्हणले स्वयंप्रकाश. पुरुष कसा आहे? तो स्वयंप्रकाश असा आहे. खाली आलेली ती श्रुती आलेली खाली पहा. अत्र अयम पुरुष हा स्वयं ज्योतिर्भवती, अशी बृहदारण्यक उपनिषदामधली श्रुती आहे. आली ना, लिहिली त्यांनी. अत्र बऱ्याच श्रुत्या टाकलेल्या आहेत त्यांनी. त्या सगळ्यांचा विचार आपण करू हळूहळू. तर तेव्हा बृहदारण्यक उपनिषद तिथं मध्ये आलेली पुरुष हा स्वयं ज्योतिर्भवती ही श्लोकामध्ये पुढे वरती आणली, बाकीच्यांचा अध्याहार करून घेतला. तर तेव्हा मुख्य करून 2 श्रुती आलेल्या आहेत. तमेव भांत मनोभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. मूळ श्रुती अशी आहे, न तत्र सूर्यो भाति न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति पूतो अयम अग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाति. ही श्रुती पाठ करून टाका सगळ्यांनी. कुठं कुठं आहे तर ते 4-5 उपनिषदामधून आलेली, एका ठिकाणी नाही आलेली. तर ती सगळ्यांची नावं आलेली पहा तिथे. इत्यादी असं म्हणून त्यांनी परत तिथं कमी केलं. याचा अर्थ ती बऱ्याच ठिकाणी, कारण ही श्रुती श्वेताशत उपनिषदात आहे, मांडक्य उपनिषदात आहे, मुंडक उपनिषदात आहे, बृहदारण्यकातही आलेली दिसते. तर अशा, कारण मी पाहिली त्याच्यात 4-5-6 उपनिषदामध्ये ही श्रुती आहे. कोणती? न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम, अशी सुरुवात आहे त्या श्रुतीची. काय सांगितलं? न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम. याच्यात नसल दिसली आलेली कुठे? न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति पूतो अयम अग्निः. नेमा विद्युतो भांति पूतो अयम अग्निः तमेव भांत मनोभाति सर्वम. इथंच आलेली तिथं आता ते दिलेले त्यांनी. तमेव भांत मनोभाति सर्वम, ते तेवढंच टोपी इथं टाकलंय. आणि तस्य भाषा सर्वमिदं विभाति, त्याच्या पुढचं टोक आहे. तस्य भाषा सर्वमिदं विभाति. इथे आणलं नाही करत त्याच्यात माझ्या हात नाही. तस्य भाषा सर्व, तर इथे खाली होऊ नका. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम. नेमा विद्युतो भांति पूतो अयम अग्निः. याच्यात आहे आता, याच्यात येईल हळूहळू. नेमा विद्युतो भांति पूतो अयम अग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भाषा सर्वमिदं विभाति.
तर याच्यात फार सुंदर श्रुती आहे. तर त्या श्रुतीचा भाग असा आहे की ज्याच्या प्रकाशाने चंद्र सूर्य हे सगळे प्रकाशित होतात. जसा भगवद्गीतेत म्हटलं ना, यदा नित्यगतम तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नोत्तर तेजो विद्धि मामकम् न तद्भासयते सूर्यो शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. तर अगदी तसे इथं पण दिलेलं आहे शेवटी, म्हणजे या श्लोकाच्या शेवटी यम भांतमतील घनैक महिना, त्याचं ते म्हणजे जे स्वरूप अगदी भिन्न असणारे पृथ्वी वायू सूर्य चंद्र इत्यादी पदार्थ ते ज्या चैतन्यपूर्व एक व स्वयं प्रकाश रूप असणारे आत्म्याच्या प्रकाशाबाबत प्रकाशित होतात व ज्याच्यामध्येच राहतात व शांत प्रकाश रूप अंतररहित सर्वज्ञ जन्मरहित अमर आणि म्हणूनच नित्य अनादी अशा परमेश्वराला वीज अग्निसुमो किंवा तारांगण प्रकाशित करील काय? तसंच थोडक्यात अर्थ करू. मी आता जो कथन करतोय त्याचा अर्थ आहे, त्या श्रुतीचाच अर्थ आहे, पूर्ण अर्थ आहे. फक्त संस्कृत श्रुतीत उपनिषदातून पाहून घ्या किंवा आता सांगितलेली त्या पद्धतीने पहा. तर पुढच्या वेळेस तुम्हाला मी ही देईल, नाहीतर मी श्रुती ना याच्यात टाकून देईल, याच्यात टाकून देईल पूर्ण आधीवर आणि मग ते पाठवा. चला, त्या पण ह्या श्रुत्या आहेत ना, काय सुंदर सुंदर श्रुत्या आहेत. या विश्वाला कोण प्रकाशित करतं? आत्मा प्रकाशित करतो. कोणाचा? तुमचा. तुम्ही त्याच्या त्या प्रकाशात ते खुशाल बसलेले ते बाहेरचे अनात्म पदार्थात खेळत राहतो हा जीव. आणि वास्तविक मीच या विश्वाचा प्रकाशक आहे. म्हणजे या जगाला कोण पाहतं? तुमचा आत्मा. तोच खरा द्रष्टा आहे. तो या विश्वाला पाहतो. तुम्ही तिथं परिचिन्न होऊन त्याचा अनुभव बाहेरच्या विश्वाचा घेता. तुम्ही त्याचा अनुभव नाही घेत. म्हणजे तुम्ही वळून मागं नाही पाहत, तर तुम्ही बाहेरच्या जड पदार्थांना भौतिक पदार्थांना आम्ही पाहतो. ज्या वेळेला तुम्ही त्या स्वयंज्योतीकडे वळताल त्यावेळेला तुम्हाला कशाचीच आवश्यकता भासणार नाही. आपल्याला कशाची खरं तर गरज बी नाही. या जगातल्या शरीर प्राप्त झाल्यामुळे भौतिक पदार्थांशी संबंध आलेला आहे. नाहीतर शरीरच नसतं, मी जर शुद्ध चैतन्य घन आत्मा राहिलो असतो, मला कशाची गरज आहे कोणाची? काहीच गरज नाही. पण मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे असं मला ज्ञान होत नाही. मग मला जे झालेलं ज्ञान आहे ते मी एक जड शरीर आहे. काल सांगितलं तुम्हाला, शव आणि शिव मध्ये फार थोडं अंतर राहिलं. शव हे शरीर जे आहे याला काय म्हणतात? शव आहे. आणि तुम्ही कोण आहात? शिव आहात. म्हणजे मी शिव आहे हे याच्यावर आवरण पडलेलं आहे आणि शव रूपाला प्राप्त झाले. या शरीराला, जड शरीराला मी म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्याला ते जे धरून ठेवले ते सोडतही नाही तो. म्हणून जीवरूपी पक्षी हा सातत्याने त्याच्या असं म्हटलंय 3 अवस्थामध्ये भ्रमंती करतो. पंचदशीमध्ये दृष्टांत येऊन गेलाय नाही, तुम्हाला नाही सर, पुढे असे ज्याच्या पायाला दोरा बांधलेला आहे आणि त्या पक्षाला उडायला सांगितलं तर किती अंतरापर्यंत उडू शकतो? एवढा दोरा आहे तेवढाच उडू शकतो. त्याने तसा त्याच्यापेक्षा त्याला नाही, कारण त्याच्या पायाला दोरा बांधून लोकांनी ते घरावर असा बांधून ठेवला. तर त्याला असं वाटतंय आकाशात उडावं, पण त्याला ते दोरा बांधल्यामुळं त्याची जी उंची ती तेवढीच खुंटलेली. तसे आपल्या पायाला 3 अवस्थांनी दोरा बांधलेला आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या माघारी बसा, खाली झोपा, उठा, फिरून आला का आला, झोपा. म्हणजे हा दोरा सोडेल कोण? मग जा सद्गुरूंकडे, ते सोडून टाकतील तुमचे दोरे. जोपर्यंत तो जाणार नाही तोपर्यंत त्या अवस्थामध्ये गुंतलेला हा जो जीव आहे तो मुक्त होत नाही. मग तो त्याच्यामध्येच फिरत राहतो. योगी फिरू राहिले. कोण फिरता? योगी. तो सुद्धा समाधीत गेला, आला बाहेर आला, परत म्हणला तर नाही ह्याच्यात काय जमत नाही, आपल्याला ते त्रास होतो, चालला योगी समाधी. एकांतवासी ज्याला सुख भोगण्याची सवय झालेली तो म्हणतो ह्या जगाच्या कशाला लफड्यात पडायचं. तर तो निवांत झाला. पण तरी सुद्धा त्याच्या पायाचा दोरा सुटला नाही.
योग्याच्या पायाचा दोरा नाही सुटला, जीवांचा कसा सुटेल? मग त्याला काय करावं लागेल? त्या अवस्था पलीकडे निघावं लागेल. मागे एक श्लोक येऊन गेला ना, त्रिशुधामसु यद् भोग्यम भोक्ता भोग्यश्च यद् भवेत् तेभ्य विलक्षण साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिवः. मी तर सदाशिव आहे, सदा सतत सातत्य ज्याच्यामध्ये आहे असा असणारा, नित्य राहणारा सदाशिव मी आहे. वाचा. झाले का आपलं चिंतन? झालं. स्वयं ज्योतिर्भवती. तिथपर्यंतच नडलो आपण, तर सगळा श्लोक नाही व्हायचा. आता पुढच्या वेळेस आणखीन पाहू. तर एष स्वयं ज्योती ही भवती. हा स्वयं पुरुष, हा पुरुष स्वयं प्रकाश रूप असा आहे. अयम अस्मात् अखिलात पुरः भासते. हा सृष्टीतील ह्या सर्व पदार्थांच्या अगोदर भासतो. फार सुंदर वाक्य. काय? सगळ्यात अगोदर. तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती कशी येते पहा. झोपले, जाग झाल्यावर पहिल्यांदा काय भासतं? मी आहे, मी आहे. आणि मग नंतर कॅमेरे ओपन केले. कॅमेरे म्हणजे डोळे. आणि मग ते असे पाहिले, हो हो आहेत बरं का, घरातले बी आहेत व्यवस्थित, घर आहे, घर आहे व्यवस्थित. पहिल्यांदा मी आहे का? आता झोपेत मीचा नाश नाही झाला, मी आहे ना. झोपलेला जरी असेल सुषुप्त अवस्थेत तरी मी आहे. जागा झाल्यावरती पहिल्यांदा मीच स्मरण आणि मग मीच्या संबंधाने माझ्याच स्मरण. मी या पदात चैतन्य पहिल्यांदा, नंतर दुसरं मी देह. दुसरा मी कोण झालोय? देह. म्हणजे जागा झाल्यावरती तो पाहिलं, हो व्यवस्थित आहे, म्हणजे देह आहे. आणि मग देहानंतर बाकीचे सगळे पदार्थ पाहिले. म्हणून पहिल्यांदा पहिलं स्फुरण या सृष्टीत फिरण्याला जाण्याच्या आधी पहिलं स्मरण माझं मला आहे. मीच जर नसेल तर कुठं फिरून येईल? म्हणून या सृष्टीतल्या या सर्व पदार्थांच्या अगोदर भासतो. तम एव भांतम सर्व अन्वेती. आणि तो भासल्यानंतर बाकीच्यांचा अन्वय लागला. बायको आहे बरं का, पहिल्यांदा मी आहे, मग म्हटले पत्नी बी आहे, मुलं सुद्धा आहेत, घरदार सगळे आहेत ज्याच्या भासाने. आणि मग ते म्हटले का सूर्योदय झाला का? मग सूर्य पाहायला गेला तर म्हणजे सूर्य सुद्धा आहे. पण तुम्हीच जर नसतात तर देहही नाही, संबंधीही नाही आणि सूर्यही नाही. मी आहे म्हणून सगळं आहे. तीच परिस्थिती आहे ना. मी जर नाही तर काहीच नाही. मग मी कोण आहे? तर तुम्ही चैतन्य स्वरूप परमात्मा आहात की ज्याच्या प्रकाशाने हे सगळे पदार्थ भासले. देह आणि देह संबंधी सगळे पदार्थांचं प्रकाशन ज्याने केलं त्याला आत्मा असं म्हणतात. देह आणि देहासंबंधी सगळे पदार्थ ज्यांनी प्रकाशित केले. तद्भासा जगत भास्यते. त्याच्या भासा प्रकाशाने हे सगळं जगत काय होतं? प्रकाशित होतं. आणि मग त्याला अनुसरून आता श्रुत्या सांगतायत. कारण मूळ श्लोक आपला कशासाठी निर्माण झालेला आहे? याविषयी प्रमाण काय ते महाराज सांगा. तर प्रमाण तुम्हाला वेदाची सांगितलेली आहेत. त्याच्यात पुरुष हा स्वयं ज्योतिर्भवती. हा स्वयंप्रकाशित पुरुष हा कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. प्रकाश पदाचा अर्थ ज्ञान असा घ्यायचा. प्रकाश या पदाचा अर्थ सूर्याचा जड प्रकाश नाही, तर ज्ञानाला प्रकाश असं म्हणतात. त्याचं दुसरं नाव चित असं आहे ना. त्याचाच काय म्हटलेलं आहे? चित असं म्हटलेलं आहे. आणि याच्याविषयीचा जास्त वहापो तुम्हाला चांगदेव 65 मध्ये आलेला आहे. चांगदेव 65 सगळा विचार कसा काय दिसतोय? याच प्रकाशाला. अरे चांगदेवा तू कोण आहेस? तू स्वतः स्वयंप्रकाशित ज्योती आहे. तू कोणावरती आधारित नाही. तर असा सुंदर विषय तिथे दिलेला आहे. चांगदेव 65 छोटा ग्रंथ आहे. तेव्हा कारण योग्याला सुद्धा जाग करावं लागलं त्याचा त्या प्रकाशाचं ज्ञान. कारण त्याला परिच्छिन्न नाही हे सांगितलं. तर ते आपण काय सुरुवात आहे? चांगदेव 65ची.
लपवणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. काय सुरुवात आहे? कोणीच नाही सांगत. चला तर तेव्हा पाहू, मी पुढच्या वेळेस पाहू आपण त्याच्यातलं काही मिळालं तर. पण अत्र अयम पुरुषः स्वयं ज्योतिर्भवती स्वस्ती श्री वटेषु जो लपवणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. लपे तव तव भासे प्रगटे तव तव दिसे लपे तव तव भासे प्रगटला ना लपाला असे. असं चांगदेव 65च्या पहिल्या ओळ्या चला. त्या तमेव भांतम अनुभवाती सर्वम ही श्रुती तुम्हाला पूर्ण सांगितली आणि या श्रुतींचाच विस्तार यापुढे सगळा प्रकाशात आलेला आहे. तो प्रकाश आपण नंतर पाहू. कुंडली करदा